महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज मंदिर एवढं छान प्रकारे सजवलेलं आहे ना, खरंच बघायला खूप छान वाटत होतं। हे मंदिर कोणतं आहे हे मी तुम्हाला सांगते। त्या अगोदर आज मला उपवास होता, पण मला आज नाही का उपवासामध्ये काहीतरी युनिक ट्राय करायचं होतं। त्यासाठी आज मी उपवासाचे डोसे बनवले। कसे बनवले ना हे मी तुम्हाला देखील सांगते। त्यासाठी साबुदाणा, भगर आणि बटाटा घेतलं आणि बटाटे वगैरे कट करून घेतला आणि साबुदाणा देखील फ्राय करून घेतला। हे सगळं फ्राय झाल्यानंतर मी एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये साबुदाणा, बटाटा आणि भगर मिक्स करून घेतली। थोडंसं पाणी टाकून मिक्सर मधून फिरवून घेतलं। एकदम छानशी पेस्ट तयार झाली। पेस्ट तयार झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या देखील टाकल्या। हिरव्या मिरच्या टाकल्याने आपल्याला मिरची पावडर टाकायची गरज राहत नाही आणि खूप छान टेस्ट देखील येते। पेस्ट तयार झालीच होती। नंतर मी तवा गरम होण्यासाठी ठेवून दिला। तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि आपलं जे बेटर असतं ना ते टाकून दिलं। एकदम छान आणि क्रिस्पी असा डोसा तयार झाला होता। नंतर मी चटणी वगैरे बनवली आणि अशा प्रकारे माझे डोसे तयार झाले। नंतर मी साबुदाणा देखील बनवला होता। पहिले देवाला नैवेद्य दाखवला साबुदाण्याचा, नंतर मी देवपूजा वगैरे पूर्ण केली आणि फराळाचं केलं। दुपारच्या वेळेला नारळ पाणी वगैरे पिलं आणि यांच्यासाठी चहा देखील बनवली होती, तर थोडीशी चहा वगैरे पिऊन घेतली। मग नंतर बाहेर मंदिरामध्ये जायचं होतं, त्यासाठी अशी छानशी तयार झाले आणि मंदिरामध्ये आले। मंदिरामध्ये येताना खूप जास्त गर्दी होती, त्यासाठी गाडी थोडी साईडला पार्क केली आणि मंदिरामध्ये आलो। इथं एवढी जास्त गर्दी होती, पण मंदिर एवढं छान प्रकारे सजवलेलं होतं, खूप भारी वाटतं बघायला। आणि हे मंदिर तेच आहे प्राचीन, जे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी बघतात।